भ्रष्टाचार कुणाला हवा आहे? कुणालाही नको. मात्र भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायला कोण तयार आहे? तर कुणीही नाही. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, पण ते दुसऱ्याच्या घरात, ते आपल्या घरात नको. कारण काय? ते छत्रपती म्हणजे लढाया, छत्रपती म्हणजे अन्याय अत्याचाराविरुद्ध खवळून उठणं, रोज संकट पाठीवर घेऊन जाणं. आपल्या घरात असा शिवाजी जन्माला यायला नको. आपल्याला सुख शांती पाहिजे. आपल्याला चांगल्या पद्धतीचं जीवन जगायचंय. आपण कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही. आपण कुणाबद्दल ब्र शब्द उच्चारायचा नाही, अशी आहे आपली वृत्ती. आणि म्हणूनच भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकारही नाही. जे लढतात, जी लोक बोलतात, त्यांना मॉरल सपोर्ट तरी देणं, थोड्या पाठीशी तरी उभं राहणं, हे तरी आपण करायला पाहिजे. आता तेही आपल्या हातून होत नाही. आणि त्याच्यानंतर आपण फक्त टाहो फोडतोय, आपण चर्चा करतोय. गेले 3 महिने आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन उभारले. बऱ्यापैकी भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय, कामही मंजूर झाली. त्या गेल्या 15 दिवसामध्ये पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयांची टेंडर ही उघडली गेली. सरकारने प्रत्येक रस्त्याला, जे रस्ते कधीही होत नव्हते त्या प्रत्येक रस्त्याला आता निधी दिलाय. ते कोट्यावधी रुपयांची कामं ठेकेदारांनी 15 ते 30% कमी दराने घेतले. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. 15 ते 30% दराने ही कामं घेऊन यांना परवडतात कशी, असाही प्रश्न विचारला जातोय. पण फक्त प्रश्नच विचारला जातोय, तर सोल्युशन शोधलं जात नाही. आम्ही आंदोलन करताना फक्त भ्रष्टाचार झाला असं म्हणत नाहीये, तर भ्रष्टाचार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे याच्या उपाययोजनाही सांगतोय. म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये 31 मागण्या केल्या आहेत. या 31 पैकी एक 10-15 मागण्या जरी मान्य झाल्या तरी विकास कामं ही खूप चांगल्या प्रकारे होतील आणि ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी ही सुतासारखे सरळ होतील. त्यामध्ये आमची पहिली मागणी होती की बिलो टेंडर जे लोक घेतात, ही बिलो टेंडर कशी घेतात आणि ती कशी परवडतात आणि त्यांनी काय केलं पाहिजे हे आम्ही सांगितलं होतं. म्हणजे खरं तर हा बिलोंचा खेळ संपला, कमी दराने टेंडर घेण्याचा खेळ संपला, तर बऱ्याचशा गोष्टी हे संपतात. आणि त्या करण्यासाठी पहिले अंदाजपत्र जे एस्टिमेट बनवतात ती तपासायला पाहिजे. त्याच्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमायला पाहिजे. 2010 ते 2022 पर्यंत फक्त एकट्या जव्हार पीडब्ल्यूडी जरी एस्टिमेट तपासली तरी लक्षात येईल ही सगळीच्या सगळी खोटी आहे आणि 1000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाला. ही एस्टिमेट तपासल्यानंतर तात्काळ ज्युनियर इंजिनियर नावाचा जो प्राणी आहे, म्हणजे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये 90% जेई हे स्वतः एस्टिमेट बनवत नाहीत. काही एस्टिमेट बनवणारे एजन्सीज आहेत. ठेकेदारांकडे हे सगळे निवृत्त झालेले भ्रष्ट अधिकारी कामाला आहेत. हे त्यांच्या पद्धतीने एस्टिमेट बनवतात. 10 लाखाचं काम असेल तर ते 30 लाखाचं बनतं आणि त्याच्यानंतर मग हा बिलोचा खेळ सुरू होतो. पण पहिल्यांदा ह्या जेईंवर, जे एस्टिमेटवर सह्या करतात, कुठून तरी एस्टिमेट बनवून आणतात, जेई त्याच्यावर सह्या करतात, डेप्युटी इंजिनियर त्याला मान्यता देतात. पहिल्यांदा या ज्युनियर इंजिनियरवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, त्यांच्या घरासमोर पाट्या लावल्या पाहिजेत. काही भ्रष्टाचारी आहेत, यांनी शासनाचा निधीचा अपहार करून ठेकेदारांना पाठीशी घालून यांनी हा पैसा कमावलाय, यांनी हे जे फ्लॅट घेतले, हे बंगले बांधलेत, या गाड्या गोड्या घेऊन फिरतायत, हे चोर आहेत, हे दाखवून दिलं पाहिजे. आणि तेव्हा हा खरं तर बिलोचा खेळ संपेल. म्हणजे महाराष्ट्रात कुठेही नाही, फक्त 2 जिल्हे आहेत, ठाणे आणि पालघर, इथेच हा बिलोचा खेळ एवढ्या मोठ्या प्रमाणात रंगतो. 7 ते 8% बिलो हे सगळीकडे चालतं, कमी दराने कामं घेतात. पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 35% 40% पर्यंत बिलो जातात लोक. याच्यावरचं नेमकं कारण काय? तर याच्यावरचे प्रत्येक कारण जर नीट तपासलं तर लक्षात येईल की शिपायापासून तर मंत्रालयापर्यंत हे सगळे करप्ट आहेत. या सगळ्यांना पैसे दिले जातात, या सगळ्यांना पैसे चारले जातात आणि कामं न करताच बिलं काढली जातात
आणि म्हणून कमी दराने कामं घेणे ठेकेदारांना परवडतं. म्हणजे खरं तर आपण एखादी माचीस 1 रुपयाची घ्यायला गेलो दुकानामध्ये, 10 पैसे कोणी कमी करत नाही. आपण एखादी वस्तू बनवायला दिली तर कुठलाही ठेकेदार, कुठलाही कंपनी मालक, कुठलाही कंत्राटदार, त्याची जर किंमत 100 रुपये असेल तर तो 110 रुपये घेणार, तो 90 रुपये आपल्याकडून घेणार नाही. हे वास्तव आहे. इथे जे पण टेंडर निघतं, म्हणजे जर 1 कोटीचं टेंडर निघालं, म्हणजे माझ्याकडे आता ही टेंडरची लिस्ट आहे. या 15 दिवसामध्ये जे टेंडर निघाले त्याची शेवटचं टेंडर आहे 35.40% आणि कमीत कमी आहे 16.17%, 16.16%. ते आहे आमच्याच देसाई तिलसे सोनाले कळगे या इकडलं आहे. एक एक काम तर 27%, 27.93% वगैरे अशी कामं सगळी ही आहेत. आता ही सगळी कामं कमी दराने हे ठेकेदार कसे घेतात? ते ठेकेदार समाजसेवा करतात. म्हणजे 1 कोटीचं काम आम्ही 70 लाखात करतो असं हे शासनाला सांगतात. तसं करारपत्र बनवतात, काम हातामध्ये घेतात आणि कामाला सुरुवात करतात. खरं तर या ठेकेदारांच्या कहाण्या सगळ्यांनाच माहिती आहेत, सर्व काही सर्वांना माहिती आहे. एका रात्री ते श्रीमंत कसे झाले, गाड्या घोड्या बंगले कसे आले. म्हणजे आमदाराच्या पीएला पगार किती? 25,000. 25,000 पगाराचा माणूस मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये जर फ्लॅट घेत असेल, हिरानंदिनी सारख्या कॉम्प्लेक्समध्ये, शहरांमध्ये जमिनी घेत असेल आणि कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी ही काही वर्षात करत असेल, तर नेमकी काय जादू आहे हे कळायला काही कोणी ज्योतिषाची गरज नसते. म्हणजे हे प्रचंड भ्रष्टाचारी लोक आहेत. हे भ्रष्टाचार करण्यासाठी आपल्या बायकांना वापरतात, आपल्या मुलांच्या नावाने ठेके घेतात. बऱ्याच वेळा ज्यांनी आपल्याला आश्रय दिला त्या घरातील लोकांनाही जेलमध्ये जाण्याची वेळ आणतात. अगदी पैशासाठी कुठल्याही थराला जातात, पण भ्रष्टाचार करतात. पैशांसाठी ही लोक बेइज्जत होतात. म्हणजे याला इज्जत नावाचा जो प्रकार आहे हा आता ठेकेदारांना राहिलेला नाही. म्हणजे आता मध्ये वाड्यामध्ये ठेकेदार संघटना सुरू होती. या ठेकेदार संघटना ज्या पद्धतीने काम करत होती शेवटच्या क्षणापर्यंत ते बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे करत होती असं सांगता येईल. पण त्याच्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्या जर बघितल्या तर अक्षरशः ठेकेदारांनीच पार आबरू धुळीला मिळवली आणि सर्वपक्षीय आबरू गेली. एकही पक्ष त्याच्यातून वाचला नाही. म्हणजे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील पटेल, त्यांच्या आबरूची लत्तर पार डाकिवलीच्या रस्त्यावर टांगली गेली. ते त्यांच्या गावातील रस्त्यासाठी ते जे धडपडत होते ती धडपड त्यांची फेल गेली आणि त्याच्यानंतर जी रडारड सुरू झाली, त्याच्यानंतर जे ट्रेन टावर फोडले ते सगळ्या ठेकेदारांनी व्यवस्थित रेकॉर्ड केलेत. आता एक ठेकेदार बेइज्जत नाही झाला. अनेक ठेकेदारांना अगदी आई बहिणीवरून शिवाय दिल्या. अजूनही इज्जत काढणं सुरू आहे. मात्र ह्या इज्जतीचा ह्या ठेकेदारांना काहीही त्रास होत नाही. त्यांचा एम एकच आहे, पैसा कमावणं. तो कुठल्याही मार्गाने. म्हणजे अत्यंत काही गोष्टी बोलायला कॅमेऱ्यासमोर शरम वाटते, तरीही सांगतो. हे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना अगदी वाटेल ते पुरवलं जाते. आता वाटेल ते समजून जा. हे सगळं पुरवून ही लोक पैसा कमावतात. आता ही अशी भ्रष्ट लोक कमी दराने कामं घेऊन शासनाची सेवा करणार आहेत का? ते काही समाजसेवा करणार आहेत का? 1 कोटीचं काम 70 लाखांमध्ये चांगल्या प्रकारे करून देतील का? तर आमचं शासनावर प्रेम आहे असं बिलकुल नाही. पैशासाठी ही लोक बायका पोरं विकतील. एवढ्या खालच्या पातळीवर सध्या पीडब्ल्यूडीची ठेकेदारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि हे सगळे कर्मचारी एवढ्या खालच्या थराला पोहोचलेले आहेत का ते स्वतः बेइज्जत होऊन पैसा कमावत आहेत. अशासाठी पैशासाठी जे वाटेल ते करतात. ते कमी दराने कसं काय घेऊ शकतात हे साधं लॉजिक आहे. पण ते कमी दराने घेत नसतील तर नेमकं त्यांना कसं परवडतं? त्याच्यावरची 5 कारणं आहेत.
म्हणजे आम्ही सोल्युशन ही प्रत्येक वेळेस सांगतोय, प्रत्येक गोष्ट पटवूनही देतोय की याच्या मागची नेमकी कारणं काय. त्याच्या म्हणजे नेमकी कारण ही आहेत. धरून त्याला एखादं काम आहे, 1 कोटीचं काम निघालंय किंवा निघणार आहे, हे ठेकेदारांना आधीच माहीत असतं. कारण मंत्रालयामध्ये पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम मंजूर होत नाही. म्हणजे आता सध्या शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, शिवसेनेचे पालकमंत्री आहेत, शिवसेनेची जिल्हा परिषद आहे, शिवसेनेची पंचायत समिती, सगळ्याकडेच शिवसेनाच आहे. पण शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख सुनील पटेल म्हणतो की मंत्रालयामध्ये 30 ते 35 लाख रुपये खर्च करून काम आणलं टाकेल इथं. आणि लाखो रुपये खर्च करून कामं का आणली जातात आणि त्याच्यामध्ये त्यांना कसं परवडणार असतं. तर हे जे एस्टिमेट बनलं जातं, हे एस्टिमेट बनवणारे जे जेई आहेत हे खरे करप्ट आहेत. कामच जर 70 लाखामध्ये जर परवडत असेल, याचा अर्थ ते एस्टिमेट हे खोटं आहे, हे चुकीचं आहे. हे बनवणारे ज्युनियर इंजिनियर खरं तर ते बनवतच नाहीत. नाशिकला एक एजन्सी आहे डीडी गँगची, त्या गँगच्या मार्फत ही सगळी एस्टिमेट येतात. काही एजन्स्या नवीन फाटलेल्या आहेत निवृत्त अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, ती लोक ही खोटी एस्टिमेट बनवून देतात आणि त्याच्यावर फक्त ज्युनियर इंजिनियर सह्या करतात. ज्युनियर इंजिनियरनी ह्या अशा सह्या करणं थांबवलं आणि स्वतः एस्टिमेट करणं जर सुरू केलं, त्यांच्याकडे पैसाच एवढा आहे का एका ज्युनियर इंजिनियरने त्यांच्या हाताखाली ज्युनियर इंजिनियर ठेवलेत. त्यांना त्यांच्या एस्टिमेटकडेही बघायला वेळ नाही. पैसा किती आला आणि तो कुठे गेला हे सगळं गुंतवण्यामध्ये त्यांचा वेळ चाललाय. म्हणून या ज्युनियर इंजिनियरना पहिल्यांदा एस्टिमेट बनवायला लावली पाहिजे. जे काम खरोखर आहे ते काम पाहून एस्टिमेट बनवलं पाहिजे, त्याची मोजमापा घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने ठेकेदाराकडून काम करून घेतलं पाहिजे. ते होताना दिसत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा जेईना एस्टिमेट बनवायला लावा, मोजमापा घ्यायला लावा, त्या पद्धतीने काम करून घ्यायला लावा. हा पहिला नियम. दुसरा नियम आहे की जे अधिकारी विकाऊ आहेत, म्हणजे अगदी शिपायापासून मंत्रालयापर्यंत ही सगळी यंत्रणा भ्रष्ट आहे, हा भ्रष्टाचार काम मंजूर करतानाच सुरू होतो. ठेकेदाराला माहित असतं काम कोणतं मंजूर होणार आहे. ठेकेदाराकडे जे भ्रष्ट कर्मचारी कामाला आहेत निवृत्त झाल्यानंतर, त्यांची पोट अजून भरलेली नाही, पैसा खाऊन खाऊन, तरी सुद्धा हे ठेकेदारांनी काम करतात. यांना आधीच माहित असतं की हे काम किती रुपयाचं होतं आणि किती रुपयाने केलेलं परवडतं. ही सगळी यंत्रणा पैसे देऊन ही कामं मंजूर होतात. ही पैसे घेऊन काम करण्याची यंत्रणा आहे ना, ही पहिल्यांदा नेस्तनाबूत झाली पाहिजे. म्हणजे मंत्रालयामध्ये अशोक चव्हाण हे जे मंत्री आहेत, यांनी खरी तर काळजी घ्यायला हवी की त्यांचं मंत्रालय हा दलालांचा अड्डा बनलाय. काम मंजूर करून देणारे जे दलाल आहेत, ते दलाल एक दिवशी तुमच्या सगळ्या हे गळ्याशी आणतील, जसं ते छगन भुजबळांच्या गळ्याशी आणलं होतं. छगन भुजबळांना याच्यातलं काहीही माहीत नव्हतं, शेवटी त्यांना जेलमध्ये बसावं लागलं. अशोक चव्हाणच्या बाबतीमध्ये हे होईल. त्याचं कारण असं की मंत्रालयामध्ये पैसे देऊन कामं मंजूर करून घेणारी दलालांची टोळी आहे आणि ही टोळी अगदी 10 लाखाचं काम हे 30 लाखाचं मंजूर करून देतात. गावं असली जात नाहीत अशा ठिकाणी रस्त्यांची मंजुरी होते. एक काम 4-4 वेळा मंजूर होते. ही सगळी सिस्टीम ज्या दिवशी बंद होईल, हा बिलोचा खेळ थांबेल, त्या दिवशी हा भ्रष्टाचार कमी होईल. तिसरी गोष्ट आहे, ग्रामस्थ घाबरतात. लोक फक्त बोलतात हे ठेकेदार चोर आहेत, इथे भ्रष्टाचार झाला, इथे झालाय. आता आम्ही तर एका मागून एक भ्रष्टाचार बाहेर काढलेत, तर तरी कुठलाही ठेकेदार ग्रामस्थांना घाबरत नाही. ग्रामस्थ उलट ठेकेदारांना घाबरतात, अधिकाऱ्यांना घाबरतात. तुमच्या गावातलं काम असेल तर ते काम तुम्ही रस्त्यावर उभं राहून करून घेणं ही तुमची जबाबदारी असते. पहिल्यांदा इस्टिमेट घ्या, इस्टिमेटमध्ये जे काही लिहिले ते करून घ्या. भ्रष्टाचार बरोबर होणार नाही, भ्रष्टाचार करता येणार नाही, ठेकेदार पुन्हा हे बेलूचा खेळ खेळणार नाही. पण ठेकेदाराला माहिती आहे सगळी मुरगाड लोक गावामध्ये भरलेली आहेत. त्या गावामध्ये गेल्यानंतर गावामधला एखादा भडवा, एखादा दलाल गाव विकायला जो तयारच असतो, तो त्या ठेकेदारात सामील होतो. 5-25 हजारांसाठी विकला जातो आणि तो अख्खा गाव ताब्यात ठेवतो. आणि ग्रामस्थही आपल्याला काय त्याचं असं सांगून निघून जातात. लोकांनी ठरवलं पाहिजे. म्हणजे आमच्या गारगाव पर्ले विभागामध्ये जो पण ठेकेदार गेला त्याला आता लोकांनी धडा शिकवायला सुरुवात केली. म्हणजे गेली 75 वर्षापासून लोक गप्प होती.
आमच्या आंदोलनाने ती क्रांती झाली. लोक आता बोलायला लागलीत. असं प्रत्येक गावामधील लोकांनी बोलायला पाहिजे. माझं काय, मी का बोलू, ही जर वृत्ती ठेवली तर आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढू शकत नाही. ही ठेकेदार मंडळी असते ना, ही खूप घाबरट असते. भ्रष्टाचारी लोकांसाठी खूप घाबरट असतं. म्हणजे मला अनेकांनी प्रश्न विचारलाय की तुम्ही घाबरत नाहीत का, की ठेकेदारांची टोळी तुमचा कधीतरी गेम करेल, अधिकाऱ्यांकडे प्रचंड पैसा आहे, सुपाऱ्या देतील. मी सांगितलं ही सगळी लोक जी पैसे कमावणारी असतात, वाटेल त्या गोष्टी करून, ही धनाढ्य असतात आणि ही फक्त पैशांच्या मागे असतात. ती कमावलेली संपत्ती कशी आपल्याकडे राहील या दृष्टीने प्रयत्न करतात. ते पैसे गमवायला तयार नसतात. त्याच्यामुळं ते घाबरट असतात. ते मार खायची तयारी असते, त्यांची शिवी द्यायची तयारी, शिव्या खायची तयारी असते, त्यांची सगळ्यांची तयारी असते. ती लोक आपल्याला काय मारणार आहेत. म्हणजे आता आम्ही एवढे दिवस लढाई लढतोय, त्या लढाईमध्ये आत्तापर्यंत कुणीही माझ्यावर हल्ला केलेला नाही, कुणीही मला फोनवरून धमकी दिलेली नाही, कुणीही माझ्या आडवा आलेलं नाही. प्रत्येक गावात जातोय, आमची पोरं गावात जात आहेत. ठेकेदारांचे गुंडही आता गलपटलेत. ठेकेदारांनी पाळलेली जी कुत्री होती तीही आता भुंकायची बंद झालेत. त्याला कारण असं ते लक्षात आले, लोक आता घाबरत नाहीत. तुम्ही ज्या दिवशी घाबरणं बंद कराल त्या दिवशी हा भ्रष्टाचार संपायला सुरुवात केली. तो आमच्या भागात झालाय. आमच्या भागात रस्ते व्हायला लागलेत, कामं घेताना ठेकेदार 100 वेळा विचार करायला लागलेत. आणि म्हणून सगळ्यांनी कामं ही व्यवस्थित करून घेतली पाहिजे. चौथं जे आहे कारण या सगळ्या भ्रष्टाचाराच्या मागचं, ते म्हणजे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, आपण जे निवडून देतोय, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, ही सगळी लोक ठेकेदारांनी विकत घेतले त्यांच्या खिच्यामध्ये. म्हणजे बघा, भ्रष्टाचाराविरुद्ध एकही आमदार खासदार बोलायला तयार नाही. म्हणजे आमदाराचा भ्रष्टाचार बाहेर निघाला, आमदाराचीच पत्र बाहेर निघत आहेत, आमदाराच्याच नावावर खोटी पत्र दिली जात आहेत आणि आमदार चकार शब्द उच्चारायला तयार नाही. फार बेइज्जत होऊन गेला. मात्र आमदार काही बोलत नाही. त्याच्यावर कारण असं की आता आमदारच ठेकेदारांचे पार्टनर झालेत. आपल्या पीएच्या माध्यमातून तीच लोक भ्रष्टाचार करायला लागले. पैसा कमवायचा, निवडणुकीत टाकायचा, पुन्हा निवडून यायचं, हा जो खेळ आहे तो खेळही बंद झाला पाहिजे. या लोकप्रतिनिधीला वाटतं आम्ही पैसे खर्च केले निवडून येतो, लोकही सांगतात त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, हा निवडून येईल, आणि लोक त्याच्या पाठीमागे उभे राहतात. हा प्रकार बंद झाला पाहिजे. पैसे वाटणारे भ्रष्टाचारी ठेकेदार ही सगळी मंडळी जी आमदारांच्या पाठीशी असतील ते आमदार पडले पाहिजेत. त्या आमदारांचा पराभव झाला पाहिजे. शहापूरमध्ये तो झालाय. शहापूरमध्ये भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर आमदाराचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. अख्ख्या शहराला मिळून 268 मत आहेत. शहापूरकरांनी दाखवून दिलं की आमच्याकडे भ्रष्टाचार चालणार नाही. आता हे सगळ्या गावागावात झालं, गावागावात तर विरोध झाला की आमचे रस्ते तुम्ही केले नाही, तुम्ही आमच्या गावात येऊ नका, तर भ्रष्टाचाराला चपराक बसेल. 5वं कारण आहे की कमी दराने ही लोक कामं घेतात. पण कमी दराने घेतल्यानंतरही त्यांना माहीत असतं भ्रष्टाचारी अधिकारी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर हे मॅनेज केलं का पूर्ण बिल निघतं. मी अनेक अशी बिलं या चॅनलवरनं दाखवलेली आहेत की काम 22% बिलोनी घेतलंय, बिल मात्र पूर्ण काढलंय. ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम खंडित झाली पाहिजे. कारण ठेकेदाराला वाटतं मी कितीही बिलो गेलो तरी मला पूर्ण रक्कम मिळणार आहे, ही त्याची खात्री आहे, हे त्याला कॉन्फिडन्स आहे. हा कॉन्फिडन्स तुटला पाहिजे. एकही बिल निघाला पाहिजे. हे जेव्हा लॉसमध्ये जातील, हे जेव्हा तोट्यात जातील, त्यावेळेस हा बिलोचा खेळ बंद होईल. आता ह्या सगळ्या गोष्टी मलाच माहिती आहेत अशातला भाग नाही. सगळ्यांना माहिती, सगळ्या ठेकेदारांना माहिती आहेत, सगळ्या ठेकेदार संघटनेला माहिती. म्हणजे वाड्यामध्ये आमच्या संघटना सुरू झाली, ठेकेदार संघटना, त्यांना हे सगळे बिलोचे खेळ माहिती आहेत. कशी इस्टिमेंट बनवली ती पण माहिती आहे. म्हणजे चुकीची इस्टिमेंट्स आहेत, अगदी काम न करता बऱ्यापैकी पैसे मिळतील म्हणून सगळ्यांनी टेंडर भरले. म्हणजे एकानेच भरलंय 22%, 23% का 30% अशातला भाग नाही आहे, सगळ्यांनी भरले. जर सगळ्यांना माहिती आहे तर आता ही टेंडर ओपन झाल्यानंतर एकाही ठेकेदारांनी त्यांना ते कामं मिळाली नाही, त्यांनी कोणीही तक्रार केली नाही. कारण ठेकेदार संघटनेची जबाबदारी आहे. आता या ठेकेदार संघटनेने किमान ही चांगल्या प्रकारे कामं करून घ्यायला पाहिजेत. मात्र बोलणारा कोण नाही, बोलण्याची हिंमत नाही. प्रत्येक जण इथे घाबरतोय.
आणि बोलणाऱ्याला शिवाय घालते. म्हणजे मी बोलतोय म्हणून ठेकेदार संघटना आमच्या विरोधात. एवढं मोठं आंदोलन झालं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध. ठेकेदार संघटनेने पाठिंब्याचं पत्र सोडा, पण ठेकेदार संघटनेचे पदाधिकारी त्या उपोषणाकडे डुंकूनही त्यांनी बघितलं नाही आणि आत्ता मात्र तडफडतायत. ती भ्रष्टाचाराची लढाई आपण पण लढलो असतो तर आता आपल्याला फायदा झाला असता. हे असा बिलोचा खेळ खेळून आपल्या घशातून कामं काढून दिली नसती. आज ती कामं काढून घेतलेली आहेत. कुठल्याही ठेकेदाराची बोलायची हिंमत नाही आहे आणि काही दिवसामध्ये असं होईल की फक्त नाव मात्र 2 ते 3 ठेकेदार राहतील आणि बाकी सगळे ठेकेदार हे देशोधडीला लागतील. कारण गेल्या आम्ही 2 वर्ष बघतोय कुठल्याही छोट्या ठेकेदाराकडे कामं नाही आहेत. सगळेजण तडफडतायत, कामं मिळावीत म्हणून संघटना स्थापन करतायत, सगळं करतायत. पण हे जर सगळे एकत्र आले आणि त्यांनी कामांचा दर्जा टिकवण्यासाठी रस्त्यावर जर हे उभे राहिले, ठेकेदारांना जर घाबरले नाही, तर ठेकेदार ताल्यावर येतील आणि बिलोने काम खेळण्यासाठी जो प्रयत्न चालतो तो होणार नाही. तर ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ठेकेदार संघटनेने आक्रमक झालं पाहिजे. मात्र ठेकेदार संघटना आक्रमक होण्याचा प्रश्नच नाही. कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठलीही चळवळ उभारताना, कुठलीही संघटना बांधताना सत्याचं अधिष्ठान पाहिजे. आपली लढाई सत्यासाठी पाहिजे. इथे सगळी लढाई स्वार्थासाठी होती. मला कसं मिळेल आणि मला कसं मिळेल यातूनच संघटनेचे 12 वाजले. सगळ्यांनी टेंडर भरले, प्रत्येक जण एकमेकांना सामील झाला आणि संघटनेचे 12 वाजवले. आणि म्हणून आता ठेकेदार संघटना चालवायची असेल तर त्यांनी ही जी कामं आलेली आहेत, पूर्ण महाराष्ट्रातली गोष्ट सांगतो मी, प्रत्येक ठेकेदार संघटनेने किंवा प्रत्येक गावातल्या नागरिकांनी रस्त्यावर उभं राहिलं पाहिजे, कामं करून घेतली पाहिजे. म्हणजे ही जी ठेकेदारांचा माज आहे, जो मस्ती आहे, ती उतरेल आणि अधिकारीचा भ्रष्टाचार आहे तोही कमी होईल. आता सगळ्यांनी मागणी केली होती त्यासाठी. म्हणजे खरं तर ठेकेदार संघटनेमध्ये सर्वपक्षीय लोक आहेत. आमची मागणी अशी होती, आम्ही निवेदन दिलेलं आहे. ती मागणी जर या ठेकेदार संघटनेमधले जे काँग्रेसचे लिडर्स आहेत, शिवसेनेचे लिडर्स आहेत, भाजपचे आहेत, सर्वपक्षीय लोक आहेत, या सगळ्या लोकांनी मागणी केली की 2010 ते 2022 पर्यंत जी काही अंदाजपत्रक झालेत ती तपासण्यासाठी SIT नेमा किंवा किमान IIT कडे तरी याचा तपास द्या. अशी कुठली यंत्रणा अशी तयार करा की ती 2010 पासून 2022 पर्यंत सगळी कागदपत्र तपासतील. बिलांची जी यांची पद्धत आहे, सिस्टीम आहे, ती सगळी तपासून घेतील आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतील. हे जर झालं तर हा बिलोचा खेळ थांबेल आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. मी आजही सांगतोय, महाराष्ट्र राहू द्या बाजूला, ठाणे पालघर जिल्हा राहू द्या बाजूला, जव्हार PWD मध्ये जर SIT नेमली तर आजही सांगतो, लिहून देतोय, 1000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार हा उघड होईल. एवढा प्रचंड पैसा अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी खाल्लाय. हा सगळा पैसा बाहेर काढायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन संघटितपणे ही लढाई लढायला पाहिजे. आम्ही प्रात्यक्षिक दाखवलंय की सामान्य माणसं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढली आणि जिंकली. आज चौकशा सुरू झाल्यात, बऱ्यापैकी रस्ते सुरू झाले. आमचं टार्गेट जे होतं, म्हणजे सत्याचं अधिष्ठान आमचं होतं की आमचे रस्ते झाले पाहिजेत आणि ते रस्ते व्हायला लागलेत. जसं सगळेजण एकत्र आले तर ही भ्रष्टाचाराची सिस्टीम आहे ती मोडून निघेल. भ्रष्टाचारी जेलमध्ये जातील आणि पुन्हा असा कुठलाही भ्रष्टाचार करायची हिंमत होणार नाही आणि बऱ्यापैकी विकास आहे. म्हणजे प्रत्येक गावात आज रस्ते नाही आहेत. रस्त्यांची अक्षरशः वाताहत झाले. एका गावात 4-4 वेळा बिलं काढली गेलेत आणि रस्ते होत नाही. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. म्हणजे खरं तर इस्टिमेटवर जे सह्या करतात ते जेई, ते जर पहिल्यांदा जेलमध्ये टाकले, म्हणजे सुरुवात तिथून करूया, ते जर जेलमध्ये टाकले तर पुन्हा कुठलाही जेई असं सही करणार नाही. खोटी अंदाजपत्रकं जी आहेत ती बनवण्याबरोबर शासकीय निधीचा अपहार केला म्हणून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांच्या हरामाचा, त्यांचा पापाचा पैसा, त्यांच्या प्रॉपर्ट्या ह्या शासनाने जप्त केल्या पाहिजेत. ह्या सगळ्या प्रकाराला पहिल्यांदा शाखा अभियंता, ज्युनियर इंजिनियर आहे, त्याला जबाबदार धरलं पाहिजे. दुसऱ्यांदा डेप्युटी इंजिनियर जबाबदार धरलं पाहिजे आणि तिसऱ्यांदा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर धरलं पाहिजे. या तिघांना जर जेलमध्ये टाकलं, म्हणजे सगळेच जेई काही आणि सगळे भ्रष्टाचार असायला भाग नाही. 90% भ्रष्ट आहेत, 10% चांगले आहेत. हे चांगली लोक आहेत
आणि म्हणून ही काही सिस्टीम चाललंय. म्हणजे आमच्यासारखी लोक जे बोलतात, आमच्याकडे जी माहिती येते, आमच्याकडे सगळे जे कागदपत्र येतात, ती केवळ 10% जेई, 10% शिपाई असतील, क्लर्क असतील, अधिकारी असतील, हे चांगले आहेत म्हणून हे सगळं चालू आहे. पण जर याच्यातून काहीच आउटपुट निघालं नाही तर सगळेचे सगळे या भ्रष्टाचारात सामील होतील. आणि सगळे ज्या दिवशी सामील होतील त्या दिवशी विकास नावाचा प्रकार संपेल आणि फक्त 1% लोकांच्या हातामध्ये सत्ता असेल. म्हणजे आता पालघर जिल्हा हा ठेकेदार चालवतात. इथे राजकारण्यांना किंमत नाही आहे. इथे आमदार खासदारांना कुठंही विचारत नाही आहे. इथे हा जिल्हा ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी चालवतात. प्रमाण फार कमी आहे, पण काही दिवसांमध्ये हे 100% प्रमाण होईल आणि 100% हा जिल्हा भ्रष्टाचारांच्या हातामध्ये देईल. म्हणून पहिली ही सिस्टीम मोडीत काढली पाहिजे. यात सगळ्यात एक वाईट गोष्ट आहे ते म्हणजे जे भ्रष्ट ज्युनियर इंजिनियर, भ्रष्ट डेप्युटी इंजिनियर, भ्रष्ट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ही जी लोक आहेत ना, यांनी प्रचंड पैसा कमावला. त्यांना पैशांची हाव एवढी आहे काही निवृत्त आपण झाल्यानंतर आता जे कमावलंय त्याच्यामध्ये सुखी समाधानी आपण जीवन जगू. पण त्यांना हे अवधच आठवते ते पुन्हा एकदा ठेकेदारांकडेच कामाला जातात. म्हणजे जो ठेकेदार त्याच्या टेबलाजवळ लिहून हजेरी करायचा, त्याच्या ऑफिसमध्ये, त्याच्या कार्यालयामध्ये हे भ्रष्टाचारी लोक कामाला राहतात. म्हणजे ज्यांचे पोटं भरलेले नाहीत असे काही हरामी अधिकारी आहेत, त्यांना सगळेजण लोक हरामी बोलतात. हे ठेकेदारांकडे कामाला राहतात, त्यांना त्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या आयडिया देतात, खोटी इस्टिमेट बनवतात आणि आपली बायका परत पोहोचतात. खरं तर आता प्रत्येक ज्युनियर इंजिनियर असे जे कामाला आहेत ना, त्यांच्या घरातल्या त्यांच्या कुटुंबियांनी उठाव करायला पाहिजे. का आता बंद झालं केलं 60 वर्ष झाली आतापर्यंत मी सगळे लुटलंय. आम्ही प्रचंड आयुष्य आराम केलाय, पैसा आहे, अजून तुम्ही किती धडपड करताय, अजून किती खोटेपणा करताय. डी पाटील सारखा माणूस जो आहे, जो जव्हार पीडब्ल्यू मध्ये वर्षानुवर्ष होता, तो प्रचंड पैसा कमवून निवृत्त झाला आणि निवृत्त झाल्याबरोबर ठेकेदार बनला, ठेकेदारांचा पार्टनर बनला. आता वो कमावलेच काय 400-500 कोटी रुपये आहेत, ते चांगल्या प्रकारे सांभाळ, त्याच्यावर काम धंदे कर. पण त्याला अवधूस आठवली आणि आता तो रोज बेइज्जत होतोय. त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललाय. सगळे भ्रष्टाचार बाहेर आलेत. अगदी त्याची डिग्रीही बोगस आहे इथपर्यंत सगळे लोक चर्चा करायला लागलेत. आता याला म्हणतात बेइज्जत होणं. म्हणजे नियती कोणालाच सोडत नाही. निवृत्त झाला होता, विषय संपला होता. पण निवृत्तीनंतरही जर तो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दलाल म्हणून वावरत असेल, मंत्रालयामध्ये दलाल म्हणून काम करत असेल, ठेकेदारांचा दलाल म्हणून जर तो काम करत असेल, भ्रष्टाचार करण्यासाठी डीडी गँगची स्थापना करून हा सगळा भ्रष्टाचाराचा धनी तो बनत असेल, तर हे अत्यंत लांछनास्पद आहे, अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून ह्या अशा अधिकाऱ्यांवर, ह्या अशा भ्रष्टाचारांवर पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे. लोकांनी उठाव केला पाहिजे. लोक ज्या दिवशी उठाव करतील त्या दिवशी ही सगळी सिस्टीम बंद होईल. आणि म्हणून आमची मागणी आहे की ह्या सगळ्या अंदाजपत्रकांची तपासणी करण्यासाठी, हा बिलोचा खेळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने SIT नेमावी. फक्त जव्हार पीडब्ल्यूसाठी नेमा. खरं तर पालघर आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांसाठी नेमली तरी हिशोब सारखाच होणार आहे. सगळं भ्रष्टाचार बाहेर निघणार आहे. कारण सगळ्यात जास्त बिलो कामं घेणं, कमी दराने कामं घेणं ह्या 2च जिल्ह्यात चालतं. हे नेमकं कसं चालतं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून ही SIT नेमली पाहिजे. हा सगळा बिलोचा खेळ प्रथम जर संपला तर बिलोने काम जे घेणारे लोक जे आहेत ते थांबतील. आणि तरीही घेऊन घेणार असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. ठेकेदार संघटना असतील, ग्रामस्थ असतील, यांनी ही सगळी कामं करून घेतली पाहिजेत. ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. हा बिलोचा खेळ संपल्याशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही. आणि चांगली काम करणारी जी यंत्रणा आहे, चांगले काम करणारे जे ठेकेदार आहेत ते या सिस्टीममध्ये राहणार नाहीत. त्यात लोक चांगले ठेकेदार पाहिजे असतील, चांगले अधिकारी पाहिजे असतील तर पहिल्यांदा भ्रष्टाचारी अधिकारी जे आहेत, भ्रष्ट ठेकेदार आहेत, यांची मोनोपोली संपवली पाहिजे. आणि ही मोनोपोली संपवण्यासाठी आता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.